नमस्कार. मी मुग्धा गोखले. मी सावरकर या स्पर्धेमध्ये मी वरिष्ठ गटातून सहभागी होती आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे सावरकरांच्या विचारातला शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर. माझा पत्ता मयुरेश्वर अपार्टमेंट, गावभाग सांगली आणि माझा संपर्काचा क्रमांक 7709 86 0082. संस्कृतमध्ये एक सुवचन आहे, शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचर्चा प्रवर्तते. अर्थात शस्त्रांनी सुरक्षित असलेल्या राष्ट्रामध्येच साहित्य, संस्कृती, विज्ञान या सगळ्याचा विकास होतो. या सूत्राला अनुसरूनच सावरकरांनी आपले शस्त्रसज्जतेचे विचार मांडलेले आहेत. एका भाषणामध्ये ते म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळवणं जितकं कठीण होतं त्याहीपेक्षा ते टिकवणं, त्याचं संरक्षण करणं हे अधिक कठीण आहे. त्यामुळे नवस्वतंत्र राष्ट्राला त्यांनी असा संदेशही दिलेला होता की जगाला ठाऊक असलेली सारी शस्त्र आणि अस्त्रच नव्हेत, तर त्याहून भीषणतर अशी शस्त्रास्त्र बनवण्यासाठी, शोधण्यासाठी राष्ट्रामध्ये रणरसायनशाळा या सतत खटपटत राहिल्या पाहिजेत. 1961च्या मृत्युंजय दिनाच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की जोपर्यंत सारं जग आक्रमक आहे तोपर्यंत त्या आक्रमणाला प्रत्याक्रमणानं प्रत्युत्तर देणं हे आवश्यक आहे. मी आता सूर्यांच्या जगामध्ये राहणारा माणूस नाही आहे, मला अण्वस्त्र हवी आहेत. पुढं ते असंही म्हणतात की शस्त्रबळ नसेल तर मग हे आपले औद्योगिक कारखाने, शेती, रस्ते, विद्यापीठं या सगळ्याची परकीय आक्रमक नक्कीच धुळदाण उडवणार. तेव्हा जीवनकलहामध्ये टिकण्यासाठी राष्ट्राला सामर्थ्याची आणि शस्त्राचीच उपासना करावी लागणार. सावरकरांचे शस्त्रसज्जतेचे विचार अगदी स्पष्ट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी धरलेला सैनिकीकरणाचा आग्रह. ब्रिटिशांच्या सैन्यात जाऊन आधुनिक शस्त्रास्त्र कशी चालवावीत याचं प्रशिक्षण घेणं आणि वेळ आली की ती शस्त्र शत्रूकडे वळवणं हा त्याच्यामागचा विचार होता. यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ असलेले तरुण त्यांची सशस्त्र फौज बनवणं आवश्यक होतं. ब्रिटिश भारतीय सेनेमध्ये पूर्वी 35% हे स्वधर्मीय सैनिक होते. सावरकरांच्या आवाहनानंतर त्याची संख्या झाली 65%. याच सैन्यबळावरती पुढं काश्मीर आणि हैदराबाद या समस्यांचं निराकरण होऊन ती संस्थानं भारतामध्ये विलीन होऊ शकली. दुसरी गोष्ट म्हणजे संरक्षक सैन्य हा शब्दप्रयोगच त्यांना मान्य नव्हता. सैन्य जर आक्रमक असेल तरच इतरांना त्याची भीती वाटेल. आधुनिक भारत युनायटेड नेशन्समध्ये शत्रू राष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असा समर्थ झाला पाहिजे. इतकंच काय, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी साहित्यिकांना आवाहन केलं होतं की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सरस्वतीची उपासना न करता भवानी हातात घेतली आणि म्हणून मराठा साम्राज्य आणि मराठा धर्म वाचला असं योग्य उदाहरणही ते देतात. अंदमानामध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेलेल्या सावरकरांनी दूरदर्शीपणे अंदमान निकोबार हे द्वीपसमूह भारताच्या पूर्व समुद्राची द्वारं आहेत, इथं लष्करी तळ जर बनले तर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचे ठरतील असा विचार त्यांनी त्यावेळी केलेला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी दिलेले इशारे सगळ्यांनी दुर्लक्षित केले होते. उलट या काळामध्ये भारत आणि चीन यांच्या शांततापूर्ण सहजीवनाची कल्पना मांडली गेली होती आणि याची थट्टा करताना सावरकर म्हणाले होते की सहजीवन हे 2 प्रकारचं असतं, एकमेकांच्या शेजारी बसून किंवा वागून, आणि दुसरं म्हणजे एकानं दुसऱ्याच्या पोटात शिरून, तेही सहजीवनच आहे. वाघ शेळीला खातो तेही सहजीवनच. त्यांच्या मते न्याय वगैरे काही नाही जगामध्ये. ही विन्स हाफ द बॅटल हू अग्रेसिव्ह टेक्स द डिफेन्सिव्ह. भारत स्वतंत्र झाल्यावर एक महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती की देशाच्या सीमा निश्चित करा आणि त्या केवळ तलवारीनं आखल्या जातात. पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याची उपेक्षा केली. त्यामुळं आजच्या काळामध्ये चीन हा सीमेविषयी सतत वाद निर्माण करताना दिसतोय. आज दहशतवादाचा राक्षस हा सगळ्या जगाला गिळू पाहतोय. ज्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वशांतीचे उपासक, ज्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू पंचशीलचे प्रवर्तक, त्या भारतासारख्या देशाला सुद्धा या उग्र दहशतवादाचे परिणाम भोगावे लागत आहेत. पहलगाम हल्ल्यावरून तर आपल्या हे लक्षात आलेलंच आहे. अशा वेळी आपलं सैन्यबल, नौदल, वायुदल हे सुसज्ज ठेवण्यासाठी
कसून प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच ऑपरेशन सिंदूरसारखी लष्करी कारवाई ही यशस्वी होते. पूर्वीच्या आपल्या दुबळ्या बावळ्या वृत्तीनं राष्ट्राची अपरिमित हानी झाली होती. पण सुदैवानं आज आपल्याकडं आधुनिक शस्त्रास्त्र आहेत, तंत्रज्ञान आहे. आपलं परराष्ट्र धोरण हे कुशल, चाणाक्ष, प्रभावशाली आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या लष्करी कारवाईनं दाखवून दिलंय की आपली दहशतवादावरती बंद घालण्याची क्षमता आहे. तसंच सैनिकांचं शौर्य, भारतीय राष्ट्रनिष्ठा सुद्धा अधोरेखित झाली आहे. या कारवाईनं शेजारच्या राष्ट्रांना सुद्धा असा इशारा मिळालाय की दहशतवादाचा प्रतिकार हा निर्णायकपणे केला जाईल. शिवाय या कारवाईमध्ये कोणा निष्पापाला हात लागला नाही. दहशतवाद्यांचे तळच उद्ध्वस्त केले गेले. आपला एकही सैनिक आपण गमावला नाही. केवळ आणि केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केलं गेलं. स्वातंत्र्यवीरांना जसं अपेक्षित होतं तशाच पद्धतीनं तीनही दलांच्या समन्वयातून ही संयुक्त कारवाई केली गेली. या धोरणामुळं, या ऑपरेशनने आपलं जे बदललेलं लष्करी धोरण आहे तेच सिद्ध झालंय. अर्थात ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद संपलेला आहे असं काही म्हणता येत नाही. कारण भारतामध्ये काश्मीरसारखी निसर्ग सौंदर्यानं नटलेली अनेक स्थळं आहेत. तिथं पर्यटक येत राहणार. पण योग्य ती सुरक्षा व्यवस्था तिथं असायला हवी. भारतामध्ये असे अनेक हस्तक आहेत की जे पाकिस्तान आणि चीनशी निगडीत आहेत. त्यामुळं आपली अंतर्गत सुरक्षा मजबूत करणं आवश्यक आहे. द्रष्टे सावरकर म्हणायचे की माझं म्हणणं तुम्हाला 50 वर्षानंतर पटेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये हेच शस्त्रसज्जतेचे विचार हे परिवर्तित झालेले दिसत आहेत. त्यामुळे सावरकरांच्या विचाराची एखादी पोथी न बनवता तो एक तेजपुंज, ऊर्जा स्रोत आहे असं मानून तो आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हेच खरं. धन्यवाद.